शालेय जीवनात मिळालेले संस्कार आणि शिक्षकांनी दिलेलं मूल्यच आयुष्याची दिशा ठरवतात. याचा प्रत्यय मनसर येथील प्रकाश हायस्कूलमध्ये आज पाहायला मिळाला. 2003 ते 2004 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याने शाळेचा परिसर भावनिक आठवणींनी भारावून गेला. नेमकं काय घडलं या स्नेह मेळाव्यात? नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांद्री माईंड मनसर येथील 2003 ते 2004 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सोमवारी उत्साहात पार पडला. शालेय जीवनात शाळेने घडवलेली शिस्त, दिलेले संस्कार आणि शिक्षकांनी रुजवलेली मूल्ये यामुळेच आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद मिळते, असे भावनिक मनोगत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक तथा माजी विद्यार्थिनींनी कुमारी कांचन उईके यांनी व्यक्त केले. शाळा परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. शिक्षक वर्ग आणि सध्याच्या विद्यार्थिनींनी माजी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. गाणी, गप्पा, जुन्या आठवणी आणि गुरुजनांकडून मिळालेली शाबासकीची थाप या साऱ्यांमुळे वातावरण भावनिक झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कुमारी कांचन उईके उपस्थित होत्या. यावेळी माजी विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर करत गुरुजनांचा शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. तसेच शाळेच्या शैक्षणिक व शारीरिक विकासासाठी सुमारे 30,000 रुपयांचे क्रीडा साहित्य शाळेला भेट देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप पंचपक्वान्न भोजनाने करण्यात आला. निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर पुढील भेट हिवाळी अधिवेशन 2026 मध्ये घेण्याचा संकल्प देखील करण्यात आला. न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक.